नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील। मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतर इथे झालेलं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये त्यांची जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि ती मागणी त्यांची पूर्ण झाली। त्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं। अर्थातच आंदोलन मागे घेतल्यानंतर त्याच ठिकाणी जंतर मंतरवर सगळा जल्लोषसुद्धा आपण पाहिला। सगळ्याच त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते असतील, त्यांचे प्रमुख नेते असतील, या सगळ्या मोहिमेचे त्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आणि आपल्याला कसं यश मिळालं, आपण कसं देश पातळीवर एक मोठा बदल घडवून आणला वगैरे वगैरे या ठिकाणी चर्चा झाली। आता त्यांचं आणखी एक सेलिब्रेशन जे त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो म्हणजे त्यांचेच हे सगळे पदाधिकारी एका पार्टीमध्ये नाचगाणं करताना, खाताना पिताना असा तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला। एका हॉटेलमध्ये कदाचित या सगळ्याच कॉकरोच जनता पार्टीच्या लोकांसाठी पार्टीचं आयोजन केलं असेल आणि केक कापणं, खाणं पिणं, नृत्य, गाणं हे सगळं तिथे एक प्रकारे जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात आला, त्याचा तो व्हिडिओ होता। आणि तो व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यावर स्वाभाविकच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोशल मीडियामध्ये पाहायला मिळाल्या। आणि त्याच्यात याच कॉकरोच जनता पार्टीचा एक सहसंस्थापक मेघनाथ, त्याचासुद्धा एक त्याच्यावरची प्रतिक्रिया समोर आली। त्याने ती सोशल मीडियावर टाकली या व्हिडिओसह, आणि त्याने हा सवाल उपस्थित केला की एका बाजूला हा एवढा गंभीर विषय ज्याच्यावर हे सगळं आंदोलन उभं राहिलं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, यापेक्षाही शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा किंवा नीट पेपरफुटीमध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना काहीतरी न्याय मिळवून देणं, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देणं किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करणं, या सगळ्या मुद्द्यांवर एवढं गंभीर असं आंदोलन असताना इथे काय होतंय तर पार्टी केली जाते। मी अर्थात सेलिब्रेशन करायला, आनंद व्यक्त करायला हरकत नाही, पण मुद्दा किती गंभीर आहे, कोणत्या कोणत्या विषयांवर आपण मागणी केलेली आहे, कसा देशभरामध्ये हा सगळा संदेश पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, देशभरातला युवक जो आहे तो त्याविषयी बोलताना दिसतोय। अशा वेळेला यातले पदाधिकारी पार्टी करतायत, आणि ते सुद्धा अशा वेळेला पार्टी करतायत ज्या वेळेला हे सगळं आंदोलन संपलं त्यानंतर हे सगळे जे प्रमुख नेते किंवा काही त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते हे सगळे पार्टीमध्ये मशगूल आहेत। पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जंतर मंतरवर जिथे सगळा मंडप उभारला होता किंवा सगळं ही व्यवस्था केली होती, तिकडचे त्यांचे स्वयंसेवक हे मात्र प्रतीक्षेत होते की त्यांना कुठे जाता येईल, त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांना पुन्हा आपल्या घरी जाण्याची किंवा त्यांची जिकडे कुठे राहण्याची व्यवस्था केलेली असेल तिकडे त्यांना पोचवण्याची व्यवस्था, हे करायला कुणीच नव्हतं, असा या मेघनाथचा आरोप आहे। जवळपास 70 लोक तिथेच होते त्या जंतर मंतरवर, आणि ते एक प्रकारे प्रतीक्षा करत होते की कोणतरी येईल त्यांना मदत करायला। आणि शेवटी या मेघनाथचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने या मुलांना जिथे कुठे ते राहत आहेत तिकडे सोडलं म्हणा, किंवा त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली। कारण एकदा ते आंदोलन संपलं पोलिसांनी तो सगळा भाग जो आहे तो खाली करायला सुरुवात केली, तिकडून सगळ्यांना हटवायला सुरुवात केली, आणि अशा पद्धतीने हा आरोप त्याने केलेला आहे। म्हणजे एका बाजूला याच कॉकरोच जनता पार्टीचे लोक जे आहेत ते जबाबदारीविषयी बोलत असतात की सरकारने अमुक जबाबदारी घेतली पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांची अमुक जबाबदारी होती, ती त्यांनी त्या जबाबदारीचं पालन केलं नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्या जबाबदारीविषयी जेव्हा कोणी बोलतं की अमुक या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे, जबाबदारीचं भान असलं पाहिजे, तेव्हा स्वतःसुद्धा अनेक गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते। त्या जबाबदारीपासून तो माणूस दूर पळत असेल तर त्याला दुसऱ्यांच्या जबाबदारीबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार राहत नाही। आणि ही सुद्धा महत्त्वाची जबाबदारी की आपलेच स्वयंसेवक जे इतके दिवस तिथे बसलेले आहेत, सगळं उपोषण चालू आहे किंवा आंदोलन चालू आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून हे सगळे पार्टी करताना दिसत आहेत। आणि असा आरोप जो आहे तो कोणी पत्रकार करत नाही आहे किंवा कोणीतरी त्याच्या विरोधातला माणूस करत नाही आहे, तर त्यांच्यासोबतच असलेला त्यांचेच या सगळ्या मोहिमेचा संस्थापक असा मेघनाथ नावाचा माणूस जो आहे तो करतोय, आणि तोच व्हिडिओ टाकतोय।
शिवाय त्यांचे स्वतःचे जे काही फॅन क्लब आहेत त्याच्यावर सुद्धा हाच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पार्टी करायला हरकत नाही, पण विषय कोणता आहे? विषय काय आहे तर विद्यार्थ्यांची आत्महत्या असेल किंवा पेपरफुटी सारखा गंभीर विषय आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनीच म्हटलेलं आहे, सगळ्या मोहिमेतूनच सांगण्यात आलं की शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, घोळ आहे. तर तो सगळा घोळ मिटलेला आहे का? संपून गेला का? सगळे प्रश्न सुटले का? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना सगळी नुकसान भरपाई मिळाली का? ठीक आहे, सरकारने आश्वासन दिलेलंच आहे की जास्तीत जास्त नुकसान भरपाई आपण देऊ, पण ती दिली का अजून? ती जेव्हा दिली जाईल, जेव्हा आणखी काही मागण्या आहेत त्याच्यापर्यंत सरकार पोचेल, त्यानंतर सेलिब्रेशन करायला हरकत नाही. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यावर सगळे हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करतायत आणि आत्महत्या केलेल्या मुलांबद्दल जिथे तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला, त्यांच्या कुटुंबांबद्दल सांत्वना दाखवलीत, सहानुभूती दाखवलीत, त्यांना अजून कोणतेही भरपाई मिळालेली नसताना सगळे लोक पार्टी करतायत, खाण्यापिण्यात मशगूल आहेत. बरं, त्या कुटुंबांना तुम्ही भेटलात का जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वना केलीत? हे कुठेही दिसलं नाही. म्हणजे जबाबदारीची जाणीव आधी पहिल्यांदा या कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांना असली पाहिजे. त्यांनी आधी स्वतःची जबाबदारी काय आहे, आपलं जबाबदारीचं भान काय असलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आणि मग दुसऱ्यांना निश्चितपणे सवाल विचारले पाहिजे. याच संदर्भामध्ये भाजपाचे खासदार राज्यसभेतले महेश जेठमलानी यांनी सुद्धा सवाल उपस्थित केला की एवढी हॉटेलमध्ये पार्टी होते, एवढं सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, सगळ्या लोकांसाठी जे काही पार्टी ठेवण्यात आलेली आहे, कोण करत असेल खर्च हॉटेलचा? म्हणजे हा स्वाभाविक प्रश्न आहे, कोणी विचारेल तो. आणि अर्थात तो आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा आहे की आंदोलन जेवढ्या प्रमाणात उभारण्यात आलं त्यासाठी काहीतरी खर्च नक्कीच आला असेल. खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, लोकांच्या त्यांच्या राहण्याची व्यवस्था, मंडप उभारणी, त्यांचा येण्या जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, हा सगळा जो आहे कोणीतरी करत असणार ना. हे लोक विचारणारच, त्यांनी का विचारू नये? विद्यार्थीसुद्धा विचारतील. आता जेनझी जे आहेत देशभरातले हा प्रश्न विचारणार. त्यांच्यासाठी आंदोलन घेतलं ते ठीक आहे, पण त्यासाठी येणारा खर्च कुठला? एवढी पार्टी तुम्ही जर दिली असेल तर त्या पार्टीसाठी केलेला खर्च कुणी केला? आणि एवढ्या पार्टीसाठी जर खर्च केला जातोय ते स्वयंसेवक तिकडे उपाशी आहेत, त्यांच्यासाठी कुणीच खर्च केला नाही, तो खर्च कोणतरी दुसरंच करतंय. हे सवाल उपस्थित होणार आहेत. आणि अशा पद्धतीचा बेजबाबदारपणा जो आहे तो या कॉक्रोच जनता पार्टीचा अगदी सुरुवातीपासून दिसून आला. सोनम वांगचुक हे तिथे उपोषणाला बसलेले आहेत, तो माणूस कुठून तरी येऊन तुम्हाला पाठिंबा देतो तुमच्या आंदोलनाला आणि स्वतः उपोषणाला बसतोय. असं नाही की तो तिथे येऊन फक्त फोटो काढले, चमकला आणि गेला निघून. तो माणूस उपोषणाला बसलाय, 20 दिवस तो उपोषण करतोय. त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांना नेण्यात आलं तिथे ते उपोषण सुरूच होतं. 25-26 दिवस तो माणूस उपोषण करतोय. आणि इथे मात्र कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके असेल किंवा इतर लोक हे समोसे खात आहेत, पिझ्झा बर्गर खात आहेत, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत, ते कोणी आरोप केलेले नाहीत, त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. मग हे पटणार आहे का की एक तुमचाच माणूस, म्हणजे तुमचं आंदोलन तुमचं आहे, वांगचुकने आंदोलन केलेलं नाही, वांगचुक यांनी हे आंदोलन उभारलं नाही, हे आंदोलन तुमचं आहे. तुम्ही एका माणसाला उपोषणाला बसवलं आणि तुम्ही तिथे हादडताय, हे कशा पद्धतीचं आंदोलन आहे? मग इथे कोणती तरी जबाबदारी असली पाहिजे की नाही? की बा एक माणूस उपोषणाला बसलाय आणि तो इतके दिवस उपोषण करतोय आपल्यासाठी, तर आपण ठीक आहे सगळेच जण काय उपोषण करणार नाहीत, पण निदान आपली जबाबदारी आहे, आपण सावध राहायला पाहिजे. अशा वेळेला अशा पद्धतीने वागलं पाहिजे की जेणेकरून कुठेही आपल्यावर संशय येणार नाही, कोणी संशय घेणार नाही आपल्या एकंदरीत आंदोलनावर. पण तसं काय भान दिसलं नाही. त्यांचाच एक प्रवक्ता किंवा पदाधिकारी जो होता विजेता दहिया, त्याचाच असा बर्गर खातानाचा व्हिडिओ आला, त्यावरही लोकांनी टीका केली की एक वांगचुक तिकडे उपोषणाला बसले आणि तुम्ही ते बर्गर खाताय. बरं, त्या बर्गर खाण्यावरनं त्याला त्या कॉक्रोच जनता पार्टीतूनच हाकलून लावलं अभिजित दिपकेने की तू काही इथे मंचावर आता येऊ नको. मग तेव्हा त्या विजेता दहियाने सांगितलं की तू समोसा खात असताना मी तुला पाठिंबा दिला, मग आता मी बर्गर खात असताना तू मला पाठिंबा का देत नाहीस? त्यावेळेला माझ्यासोबत राहायला पाहिजे, माझं समर्थन केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची भांडणं आहेत, अशा पद्धतीचा संघर्ष आहे यांच्यात, इतका उथळ. आंदोलन कसलं आहे? तुम्ही आंदोलन दाखवताय जेनझी शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला जो गोंधळ आहे त्याच्यावर वैतागलेला आहे म्हणून आम्ही आंदोलन घेतलंय.
आणि भांडतायत कशावर? तर बर्गर कोणी खाल्ला, समोसा कोणी खाल्ला, तो खाल्ला तर पक्षातून म्हणजे त्यांचं जे काही मोहीम आहे त्याच्यातून हकालपट्टी करणं. मग एकमेकाला तू समोसा खाल्लास तर मी तुला पाठिंबा दिला होता, बर्गर खाल्ल्यावर मला पाठिंबा दिला पाहिजे, यावरनं भांडणं. आणि आता तरी ही पार्टी. मग लोकांच्या मनात संशय येतो की तुम्ही जर खऱ्या मनापासून एखादं काहीतरी आंदोलन केलेलं आहे तर ते खरोखर मनापासून केलं आहे की फक्त धर्मेंद्र प्रधान नावाच्या माणसाचा राजीनामा घेतला तर झालं आपलं आंदोलन. आता पुढचं बघूया. आता पुढचं मोदींचा राजीनामा किंवा अमित शहांचा राजीनामा. आणि पार्टीसुद्धा तीच होती, रेझिग्नेशन पार्टी. राजीनामा दिला की पार्टी. म्हणजे आता पुढच्या वेळेला दुसऱ्या कुठल्या तरी मंत्र्याचा राजीनामा मागायचा, त्यासाठी आंदोलन घ्यायचं, अडवणूक करायची. पुन्हा असं काही लाठी हल्ला, लाठीचार्ज वगैरे झाला की झालं, परत आंदोलन पेटलं. पुन्हा त्यातून काहीतरी सरकारने नमती भूमिका घेतली की झाला पार्टी सुरू परत. म्हणजे अशा पद्धतीने कोणती आंदोलनं होतात. उपोषण करणारे वांगचूक जे आहेत ते गेले निघून आता लडाखला. इथे मात्र पार्टी सुरूच आहे. तेव्हा हा सगळा मुद्दा खूप गंभीर आहे की एका बाजूला गंभीर विषयावर आंदोलन करायचं आणि दुसरीकडे स्वतःच जबाबदारीपासून दूर पळायचं. दुसऱ्यांना जबाबदारी काय आहे ते सांगायचं, जबाबदारीचं भान बाळगा, तरुणांचा विचार करा, आणि स्वतः मात्र आपल्या स्वयंसेवकांचा पण विचार करायचा नाही आणि स्वतःच पार्टी करायची, आनंद साजरा करायचा. त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.